हे ईडी सीबीआय वालं सरकार आहे, त्यांच्या चौकशा चालू आहेत, त्यामुळे ते भीतीने भाजप सोबत जातील. अजित पवारांच्या कथित बंडाबाबत संजय राऊतांनी ईडी सीबीआयच्या चौकशीचा उल्लेख केला. भाजपची सत्ता आल्यापासून राजकारणातून अनेक नेत्यांवरती ईडी आणि सीबीआयची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येतं. भाजप प्रवेश केला तर अशा नेत्यांवरची चौकशी थांबल्याचे देखील दाखले दिले जातात. आता देखील राष्ट्रवादी पक्ष भाजप सोबत जाण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतल्या ज्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावलेला आहे तो थांबेल असंही बोललं जात आहे. आजच्या या व्हिडिओतून राष्ट्रवादीतल्या अशाच नेत्यांची आपण नावं पाहणार आहोत ज्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलाय. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. यातलं पहिलं नाव येतं ते अजित पवारांचं. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडी कडून अजित पवारांचीही चौकशी सुरू आहे. नुकत्याच दाखल झालेल्या ईडीच्या चार्जशीट मध्ये अजित पवारांचं आणि सुनेत्रा पवारांचं नाव नसल्यामुळे त्यांना क्लीन चिट दिल्याची चर्चा होती. मात्र त्यावर अजित पवारांनीच आपल्याला क्लीन चिट मिळालेली नसल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणाच्या आरोपांमध्ये अजित पवारांसकट इतर बड्या नेत्यांवर आणि मध्यवर्ती बँकेच्या 76 संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण म्हणजे 2001 ते 2011 या काळात 23 सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेने तारण न घेता कर्ज दिली होती. ही कर्ज नंतर एनपीए म्हणजेच अनुत्पादक मध्ये गेली. त्यानंतर ते कारखाने नेत्यांनी विकत घेतले, त्यासाठी पुन्हा शिखर बँकेनेच कर्ज दिली. या संपूर्ण प्रकरणामुळे बँकेला एकूण 2061 कोटी रुपयांचा फटका बसला होता. बँकेचे आर्थिक नुकसान तर झालेच, पण याचबरोबर नेत्यांनी स्वतःच्या संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत फायदा घेतल्याचा आरोप झाला होता. या तपासादरम्यान ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती. याशिवाय सिंचन घोटाळ्याचं प्रकरण देखील आहे. राज्याच्या अँटी करप्शन ब्युरोने सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट दिली होती, पण ईडीने मे 2020 मध्ये या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी सुरू केली आणि ती अद्यापही चौकशी सुरूच आहे. म्हणजेच अजित पवार ईडीच्या रडारवरती आजही आहेतच. दुसरं नाव प्रफुल्ल पटेलांचं. जुलै 2022 मध्ये प्रफुल्ल पटेलांच्या वरळीतल्या घरावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. त्याआधी ऑक्टोबर 2019 मध्ये ईडीने त्यांची 12 तास चौकशी केली होती. गँगस्टर इक्बाल मिर्ची सोबतच्या व्यवहारावरून प्रफुल्ल पटेलांचीही ईडीने चौकशी केली होती. हे प्रकरण असे की वरळीला सीजे हाऊस नावाची मोठी बिल्डिंग आहे. या बिल्डिंगच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक जुनी बिल्डिंग होती जी गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या मालकीची होती असा ईडीचा दावा आहे. या जुन्या बिल्डिंगचं रिकन्स्ट्रक्शन प्रफुल्ल पटेलांच्या कंपनीने केलं होतं. प्रफुल्ल पटेलांनी इक्बाल मिर्चीच्या बिल्डिंगचं रिकन्स्ट्रक्शन करायचं आणि त्याची मालकी घ्यायची. त्या बदल्यात प्रफुल्ल पटेलांनी इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांना एका ठिकाणची जागा आणि रोख रक्कम द्यायची असा हा व्यवहार होता. पण यात गैरप्रकार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्या संशयाच्या आधारे ईडीने प्रफुल्ल पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. पटेलांनी हा व्यवहार झाल्याचं मान्य केलंय, पण या व्यवहारामध्ये कोणताच गैरप्रकार नसल्याचं स्पष्ट केलेलं. पण तरीही ईडीने त्यांच्या भोवती असलेला चौकशीचा ससेमिरा कायम ठेवलेला आहे. मुंबईतल्या सीजे हाऊस मधला फ्लॅटही त्यांचा जप्त करण्यात आला होता. यात तिसरं नाव येतं अनिल देशमुखांचं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख अडकलेत. 100 कोटी रुपयांची खंडणी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांच्या विरोधात नोव्हेंबर 2021 मध्ये जवळपास 15 तासांची चौकशी झाली आणि ईडीने देशमुखांना अटक केली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये मुकेश अंबानींच्या अँटेलिया बिल्डिंग समोर स्फोटकांनी भरलेली एक 4 व्हीलर गाडी आढळून आली होती. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणाचे धागेदोरे सुरुवातीला मुंबई पोलिसांमधल्या गुन्हे शाखेतील अधिकारी सचिन वाझे, पुढे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि नंतर खुद्द तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटींचं खंडणी मागितल्याचे आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. अखेर सचिन वाझेला अटक झाली, परमबीर सिंह यांची बदली झाली आणि देशमुखांचा राजीनामा ते अटक हे असं प्रकरण गाजलं. त्याच्या 14 महिन्यानंतर अनिल देशमुखांना जामीन मिळाला. ते जेलमधून बाहेर आलेत, मात्र अजूनही ईडीच्या कारवाईची टांगती तलवार अनिल देशमुख यांच्यावरती आहेच. यात चौथं नाव येतं हसन मुश्रीफ यांचं. यापूर्वी जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरावर आणि साखर कारखान्यांवरती छापेमारी झाली होती. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्या आरोपानुसार 2020 साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला आणि या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र तरी सुद्धा या कंपनीला कंत्राट दिली गेली. स्वतःच्या जावयाच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला 1500 कोटींचं कंत्राट दिलं गेलं.
या सगळ्या आरोपांनंतर आतापर्यंत ईडीने मुश्रीफांच्या कागल आणि पुण्यातल्या घरांवर 3 वेळा छापे टाकलेत. ईडी आणि आयकर विभाग त्यांच्या प्रकरणाबाबत चौकशी करत आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी हसन मुश्रीफांनी हायकोर्टात धाव घेतली आणि 24 एप्रिल पर्यंत मुश्रीफांना अटक न करण्याचे कोर्टाने आदेश दिले. यात 5वं नाव येतं नवाब मलिकांचं. दाऊदशी संबंधित व्यक्तीकडून जमीन व्यवहार केल्याच्या प्रकरणात टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली नवाब मलिक जेलमध्ये. बेकायदेशीर मालमत्ता प्रकरण आणि डी गँग संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणात त्यांची चौकशी झाली होती. त्या चौकशी दरम्यान अंडरवर्ल्ड आणि मलिक यांचे जमिनीबाबतचे थेट आणि कमी पैशात व्यवहार झाले होते असा आरोप आहे. याच बाबतचे पुरावे अधिकाऱ्यांना सापडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अद्यापही त्यांच्या प्रकरणाबाबत ईडीचा तपास सुरूच आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये मलिकांना अटक करण्यात आली होती. मलिकांनी मुंबई हायकोर्टात त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईला आव्हान दिलं होतं, परंतु त्यांना दिलासा मिळाला नाही. गेल्या 14 महिन्यांपासून नवाब मलिकांना जामीन मिळालेला नाहीये. ते जेलमध्ये आहेत. यात 6वं नाव येतं जयंत पाटील यांचं. जयंत पाटील टार्गेटवर असण्याचं कारण म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार. मागील काही वर्षांपासून सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांची सत्ता आहे. त्यांच्या कार्यकाळात बँकेतल्या तांत्रिक पदांच्या भरती, कायदा आणि नियम डावलून करणं, अनियमन कर्ज वाटप करणं असा गैरकारभार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्यावरच्या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती, पण राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ही स्थगिती उठवली आणि पुन्हा या गैरकारभाराची चौकशी सुरू झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर जयंत पाटलांची सत्ता असल्या कारणाने तेच जबाबदार आहेत असे आरोप गोपीचंद पडळकर यांनी वारंवार केलेले आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांच्या रडारवरती जयंत पाटील आहेत हे नक्की. तर यामध्ये 7वं नाव आहे छगन भुजबळ यांचं. आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. त्या दरम्यान झालेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांनुसार छगन भुजबळांवर दाखल झालेला पहिला गुन्हा महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना जमीन वाटपाशी संबंधित होता, तर दुसरा गुन्हा नवी मुंबईतल्या एका गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित होता. यात कंत्राट देताना झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने छगन भुजबळ यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर भुजबळांना 2 वर्ष जेलमध्ये काढावे लागले होते. सध्या छगन भुजबळ हे जामिनावरती बाहेर आहेत, मात्र या प्रकरणाच्या चौकशीची टांगती तलवार भुजबळांवर अजूनही आहे हे नक्की. यामध्ये 8वं नाव आहे प्राजक्त तनपुरे यांचं. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची 2022च्या फेब्रुवारीमध्ये चौकशी झाली आणि नागपूरमधल्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. ते प्रकरण असं होतं की राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मशिनरी लिलावात विकत घेण्यात आली. ती शिफ्ट करत त्यातून तनपुरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी इथे प्रसाद शुगर या खासगी कारखान्याची उभारणी केली. मात्र या व्यवहारामध्ये मोठी अनियमितता आढळून आल्याने ईडीने ही कारवाई केली होती. त्याही आधी तनपुरेंची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने चौकशी केली होती. त्या दरम्यान प्राजक्त तनपुरेंची एकूण 13,41,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. अजूनही तनपुरे ईडीच्या रडारवरती आहे. यामध्ये 9वं नाव आहे रोहित पवारांचं. 2022 मध्ये ईडीच्या रडारवर शरद पवारांचे नातू रोहित पवार देखील आले होते. त्यांनी स्थापन केलेल्या ग्रीन एकर कंपनीचे 2006 ते 2012 पर्यंत रोहित पवार संचालक होते. याच कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये जवळपास 10 कोटी रुपयांचं बेहिशेबी व्यवहार आढळल्याची तक्रार ईडीला मिळाली. ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि विशेष म्हणजे सध्या येस बँकेतील घोटाळ्या प्रकरणी आरोपी असलेले राकेश वाधवान सुद्धा रोहित पवारांच्या या कंपनीत सहभागी होते. या कंपनीशी आणि रोहित पवारांशी वाधवान यांचे काय संबंध आहेत, 10 कोटींचे व्यवहार कुठे आणि कसे झाले याचा तपास ईडी करतेय, कारण ईडीला बेहिशेबी रक्कम ही देशाबाहेर नेली असल्याचा संशय आहे. या व्यवहारांमध्ये गैरप्रकार आढळला तर रोहित पवारांच्या अडचणी नक्कीच वाढू शकतात. शेवटचं आणि 10वं नाव आहे एकनाथ खडसे यांचं. भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसेंची आधीपासूनच चौकशी सुरू होती. पुण्यातल्या कथित भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात खडसेंची आतापर्यंत 5 वेळा चौकशी झाली. फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना खडसेंनी पुण्यातल्या भोसरीमध्ये 3.1 एकर MIDC प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 2021 मध्ये ईडीने खडसेंच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. या मालमत्तांमध्ये लोणावळ्यातील बंगला, जळगावमधील 3 फ्लॅट आणि 3 मोकळ्या भूखंडाचा समावेश आहे. ही सगळी मालमत्ता खाली करावी अशी नोटीस देखील खडसेंना मागच्या जून महिन्यामध्ये ईडीकडून पाठवण्यात आली होती. या प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांचं कुटुंब देखील चौकशीच्या रडारवरती आहे. तर खडसेंच्या जावयाला ईडीने अटक केली असून ते ईडीच्या कोठडीत आहे.
थोडक्यात या 10 नेत्यांची नावं आणि त्यांची प्रकरणं पाहिली तर लक्षात येतं की राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची एक फळीच ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या रडारवरती आहे. थोडक्यात आगामी निवडणुका अजूनही पूर्णपणे स्थिर स्थावर न झालेलं राज्य सरकार, महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा अंतर्गत संघर्ष, अजित पवारांच्या बंडाच्या चर्चा, भाजप नेत्यांचे अजित पवार भाजपमध्ये येत असल्याचे सातत्याने विधानं, ईडीच्या रडारवर असलेले हे नेते, या नेत्यांच्या माध्यमातून भाजप राष्ट्रवादीवर टाकत असलेला दबाव, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे राष्ट्रवादीचे नेते काय भूमिका घेतात यावर संपूर्ण राज्याचं राजकारण अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि बोल व्हिडिओ YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.